नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 डिसेंबर 2023। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिले AI शहर कोठे बनवले जाणार आहे? AI म्हणजेच काय, तर कृत्रिम शहर। तर देशातील पहिले कृत्रिम शहर कोठे बनवले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लखनौ, उत्तर प्रदेश। तर देशातील पहिले कृत्रिम शहर लखनौ मध्ये बांधले जाणार आहे। तर या उपक्रमाचे उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी एक सुसज्ज केंद्र तयार करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करणे, संशोधन केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांना नवकल्पनांना वाढवणे आणि भविष्यातील कर्मचाऱ्यांचे पोषण करणे हे आहे। तर या शहरासाठी उत्तर प्रदेश इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही नोडल एजन्सीचे काम करणार आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 5 वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। तर प्रकल्पासाठी नादरगंज औद्योगिक क्षेत्राच्या प्राईम लोकेशनवर 40 एकर जमीन विकासक कंपन्यांना दिली जाणार आहे। तर देशातील पहिले AI शहर असणार आहे लखनौ, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स 2024 साठी आपण 2 प्लॅन घेऊन आलेलो आहोत। एक आहे इयरली प्लॅन आणि दुसरा आहे मंथली प्लॅन। तर इयरली प्लॅन हा 251 रुपये मध्ये असणार आहे, तर मंथली प्लॅन हा 26 रुपये मध्ये असणार आहे। तर यामध्ये आपण काय देणार आहोत, तर यामध्ये आपण डेली PDF देणार आहोत करंट अफेअर्सची, वीकली रिव्हिजन PDF असणार आहे, मंथली वन लाइनर PDF असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व PDF आपल्याला स्पर्धा अभ्यास या ॲपवरती भेटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की या ॲपवरती आपल्याला स्टडीसाठी मटेरियल उपलब्ध करून दिलेला आहे। त्या PDF तुम्हाला ॲपमध्येच बघता येतील, त्याच्या प्रिंट काढता येणार नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स 2024 साठी हे प्लॅन खूप महत्त्वाचे आहेत, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि जर तुम्हाला या PDF ची क्वालिटी चेक करायची असेल तर स्पर्धा अभ्यास या ॲपवरती डिसेंबर 2023 च्या सर्व डेली करंट अफेअर्सच्या PDF अपलोड करण्यात आलेले आहेत, तर त्या तुम्ही बघू शकता। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया। कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण असतील? तर याचे योग्य उत्तर आहे CS राजन। तर CS राजन हे कोटक महिंद्रा बँकेचे नवे अध्यक्ष असतील। भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नियुक्तीला संमती दिली आहे। तर CS राजन यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे आणि त्यांची नियुक्ती ही पुढील 2 वर्षांसाठी करण्यात आली आहे। CS राजन यांची ऑक्टोबर 2022 मध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। तर राजन हे इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालकही राहिले आहेत। कोटक महिंद्रा बँकेची स्थापना 1985 मध्ये झाली आहे। तर कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष असणार आहेत CS राजन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आडुदम आंध्र क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी गुंटूर आडुदम आंध्र येथे 26 डिसेंबर 2023 रोजी क्रीडा महोत्सव आडुदम आंध्र स्पर्धेचे उद्घाटन केले। तर आडुदम ही आंध्र प्रदेशमध्ये आयोजित केलेली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे। यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, दुहेरी असे अनेक खेळ खेळले जाणार आहेत। तर ही स्पर्धा 26 डिसेंबर ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत म्हणजे 47 दिवस चालणार आहे। तर आडुदम आंध्र क्रीडा स्पर्धा ही आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू झालेली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणार आहे आंध्र प्रदेश राज्याची। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती स्पेस एजन्सी 1 जानेवारी 2024 रोजी भारताचे पहिले ध्रुवीय मिशन लॉन्च करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो। तर इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून एक्सपोसॅट हे देशातील पहिले ध्रुवीय मिशन प्रक्षेपित करणार आहे। तर कधी करण्यात येणार आहे? तर 1 जानेवारी 2024 रोजी। तर या पहिल्या ध्रुवीय मिशनचे नाव काय असणार आहे? तर एक्सपोसॅट। तर हे PSLV C58 वरून प्रक्षेपित केले जाईल। तर एक्सपोसॅट हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन असणार आहे। तर एक्सपोसॅट म्हणजे काय? तर एक्स-रे पोलरीमीटर सॅटेलाइट। हा उपग्रह क्ष किरणांचा डेटा गोळा करेल आणि कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणार आहे। तर एक्सपोसॅट ही आदित्य L1 आणि ॲस्ट्रोसॅट नंतर अवकाशात स्थापन होणारी तिसरी वेधशाळा असणार आहे। 2021 मध्ये लॉन्च केलेल्या नासाच्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमीटर एक्सप्लोरर नंतर हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन असणार आहे। तर जगातील पहिले ध्रुवीय मिशन कोणते आहे? तर इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोरर आणि दुसरे आहे आपलं एक्सपोसॅट। तर एक्सपोसॅट इस्रो आणि रमन संशोधन संस्था बेंगळुरू कर्नाटक यांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे।
तर हा उपग्रह पृथ्वीच्या 500 ते 700 किलोमीटरच्या कमी कक्षेत स्थापित केला जाणार आहे. एक्सपोसॅटचे विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट आहे. तर या उपग्रहाचे आयुष्य 5 वर्ष असणार आहे. म्हणजे हे जे मिशन आहे ते किती वर्ष चालणार आहे, तर 5 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्य सचिवांची तिसरी परिषद कोठे आयोजित केली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. ही परिषद 27 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. तर कोठे होणार आहे, तर नवी दिल्ली येथे. अध्यक्ष कोण आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. कालावधी काय असणार आहे याचा, तर 27 ते 29 डिसेंबर 2023 आणि थीम आहे ईज ऑफ लिव्हिंग म्हणजेच जगण्याची सोय. तर पहिली परिषद धर्मशाळा हिमाचल प्रदेश येथे जून 2022 मध्ये आणि दुसरी परिषद जानेवारी 2023 मध्ये दिल्ली येथे झाली होती आणि तिसरी परिषद ही नवी दिल्ली येथेच होत आहे. तर यामध्ये कल्याणकारी योजना सहज उपलब्ध होण्यावर विशेष भर दिला जाईल. सहकारी संघराज्यवादाच्या तत्वांची अंमलबजावणी करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने ही परिषद प्रेरित आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारांमधील सहभागात्मक प्रशासन आणि भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशात प्रथमच हिंदू महिला डॉक्टर सविरा प्रकाश यांनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. तर पाकिस्तानातील बुनेर जिल्ह्यातील हिंदू समुदायाच्या सदस्य डॉक्टर सविरा प्रकाश यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथे एका सर्वसाधारण जागेसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर सविरा प्रकाश या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे. तर पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार आता सर्वसाधारण जागांवर 5% महिला उमेदवारांचा समावेश करणे बंधनकारक आहे. 16व्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य निवडण्यासाठी 8 फेब्रुवारी 2024 रोजी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशाने भविष्यातील वीज पुरवठ्यासाठी कुडनकुलम अणुऊर्जा प्लांट करारावर स्वाक्षरी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रशिया. तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे 5 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. तर 5 दिवसांचा दौरा कधीचा आहे, तर 25 ते 29 डिसेंबर 2023 या 5 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आहेत. तर भारत आणि रशियाने तमिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या भविष्यातील वीज निर्मिती युनिटच्या बांधकामाशी संबंधित करारावर स्वाक्षरी केली आहे. तर कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या मदतीने उभारला जात आहे. हा प्रकल्प तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात चेन्नई पासून 650 किलोमीटर दक्षिणेस स्थित आहे. तर त्याचे बांधकाम मार्च 2002 मध्ये सुरू झाले. हे भारतातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र आहे. तर त्याच्या पहिल्या युनिटने 2016 मध्ये उत्पादन सुरू केले. तर या प्लॅन्ट अंतर्गत एकूण 6 युनिट्स बांधण्यात येणार आहेत. त्याच्या सर्व 6 युनिट्सच्या कार्यान्वित झाल्यानंतर या प्लॉटची एकूण उत्पादन क्षमता 6000 मेगावॅट एवढी होणार आहे. तर कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील सर्व 6 युनिट्स 2027 मध्ये कार्यान्वित होणार आहेत. म्हणजेच 2027 पर्यंत हे जे 6 युनिट्स आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या राज्यात संस्कृती महोत्सव सुरू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला आहे. हा कार्यक्रम 25 डिसेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. तर याची थीम आहे उत्तर प्रदेश महोत्सव, आमची संस्कृती आमची ओळख. उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक विभागातर्फे राज्यभरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या चित्रपटाला गोल्डन बंगाल टायगर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चिल्ड्रन ऑफ नोबडी. तर चिल्ड्रन ऑफ नोबडी हा इस्रायली चित्रपट आहे. या चित्रपटाला गोल्डन बंगाल टायगर अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. तर एका सत्यकथेने प्रेरित असलेले हे करुणामय इस्रायली नाटक समाजाच्या परिघावर अनेकदा दुर्लक्षित व्यक्तींवर प्रकाश टाकते. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये चिल्ड्रन ऑफ नोबडीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर गोल्डन बंगाल टायगर अवॉर्ड हा या महोत्सवातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार व्हेनेझुएलाचे दिग्दर्शक कार्लोस डॅनियल मलावे यांना वन वे चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी प्रदान करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात नमा कार्गो ट्रक सेवा सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. तर कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नमा कार्गो ट्रक सेवा डिसेंबर 2023 मध्ये सुरू केली आहे. तर या ट्रक सेवेचा उपयोग मालवाहतूक व्यवसायात केला जाणार आहे. यासाठी कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे.
तर यामध्ये 2024 मध्ये 500 ट्रकची भर पडणार आहे. म्हणजेच या योजनेमध्ये 2024 मध्ये 500 ट्रकचा समावेश करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे अंटार्क्टिका आधारित मैत्री-2 संशोधन केंद्र कधीपर्यंत सुरू होईल? तर याचे योग्य उत्तर आहे 2029 पर्यंत. तर अंटार्क्टिकामधील भारताचे मैत्री-2 संशोधन केंद्र 2029 पर्यंत सक्रिय होणार आहे. मैत्री-2 संशोधन केंद्र हे पूर्व अंटार्क्टिकामध्ये स्थित असणार आहे. तर या स्थानकाच्या बांधकामाचे निविदा, बांधकाम, नियुक्ती आणि करार असे 4 भाग करण्यात आले आहेत. भारतातील सध्याचे संशोधन केंद्र मैत्री जुने झाल्यामुळे नवे संशोधन केंद्र निर्माण करणे गरजेचे झाले आहे. तर भारताने आतापर्यंत अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती ही 3 कायमस्वरूपी संशोधन केंद्रे बांधली आहेत. सध्या केवळ मैत्री आणि भारती संशोधन केंद्र कार्यरत आहे. तर दक्षिण गंगोत्री हे सध्या बंद आहे. तर गोव्यामध्ये असणारे नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन हे संशोधन केंद्र सांभाळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्यावर विशेष पोस्टल कव्हर जारी केले? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर आंध्र प्रदेश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत न्यायमूर्ती कोंडा माधव रेड्डी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त उपाध्यक्ष जगदीप धनकर यांनी 27 डिसेंबर रोजी विशेष पोस्टल कव्हर जारी केले. तर न्यायमूर्ती कोंडा माधव रेड्डी फाउंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल डी तमिलिसाई सुंदरराजन हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच ग्वाल्हेरमध्ये किती लोकांनी एकत्र तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 1500. तर डिसेंबर 2023 मध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 1500 लोकांनी एकाच वेळी तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तर तबला वादनाचा हा कार्यक्रम मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत पार पडला. तर ग्वाल्हेर किल्ल्यातील कर्णमहाल येथे तबला दरबार महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 25 डिसेंबर हा तबला दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी ही घोषणा केली आहे. तर ग्वाल्हेर किल्ल्यावरील तबला दरबार कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची 3 सदस्यीय टीम उपस्थित होती. ही मैफल ग्वाल्हेरमध्ये दरवर्षी होणाऱ्या तानसेन समारोह संगीत महोत्सवाचा भाग होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे कोजी याकुशो. तर 2023च्या परफेक्ट डे चित्रपटासाठी जपानी अभिनेता कोजी याकुशो यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट विम वेंडर्स यांनी दिग्दर्शित केला आहे. तर 2023 मध्ये कान्स चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये झाला. त्याचे अधिकृत नाव फेस्टिवल डी कान्स असे आहे. तर 2023 हे वर्ष या महोत्सवाची 76वी आवृत्ती होती. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात 1946 मध्ये झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विराट कोहली. तर भारतीय फलंदाज आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात हा नवा विक्रम नोंदवला गेला. त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहित शर्माने आतापर्यंत WTC मध्ये 26 कसोटी सामन्यांच्या 42 धावांमध्ये 2097 धावा केल्या आहेत. तर विराटने आतापर्यंत 35 कसोटी सामन्यांच्या 57 डावांमध्ये 2101 धावा केल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 29 डिसेंबर 2023 रोजीच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडींचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.